नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण बर्नौली इक्वेशन हे फाइंड आउट करणार आहोत। इथं फिगर मध्ये आपण बघत आहोत की या बाजूला एक पाईप आपण कन्सिडर केलेले आहे ज्याचा एरिया A1, V1 वेलोसिटी, P1 प्रेशर आहे। इथं A2, V2 आणि P2 याची हाईट ग्राउंड पासून H1 आहे, याची हाईट ग्राउंड पासून H2 आहे। फ्लुइड इथून इथपर्यंत छोट्याशा व्हॉल्यूम मध्ये पास झालेला आहे आणि तो आपण D1 कन्सिडर केला आणि त्याच पद्धतीने इथं D2 कन्सिडर केलेला आहे। बर्नौली स्टेटमेंट काय सांगतं तर वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम। मग या ठिकाणी आपल्याला वर्क डन मध्ये झालेला चेंज, कायनेटिक एनर्जी मध्ये झालेला चेंज आणि पोटेन्शियल एनर्जी मध्ये झालेला चेंज विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम हे कॅल्क्युलेट करावं लागेल। मग त्यासाठी नंबर 1 आपण या ठिकाणी वर्क डन कॅल्क्युलेट करून घेऊया, म्हणजे ज्याला आपण म्हणूया चेंज इन वर्क डन। आता हे चेंज इन वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, या दोन पॉइंटचं वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल। म्हणजे W1 इज इक्वल टू काय असेल W1 बघा, तर इथं फोर्स इंटू त्याची असणारी डिस्प्लेसमेंट म्हणजे D1। नंबर 2 ला W2 इज इक्वल टू फोर्स इंटू तिथली डिस्प्लेसमेंट D2 असेल। आता हा जो फोर्स आहे तो प्रेशर आणि एरियाच्या टर्म मध्ये कसा लिहायचा, आपल्याला माहिती आहे की प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया एम्प्लाइज फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया। या टर्म मध्ये आपल्याला हे कसं लिहिता येईल, इज इक्वल टू P1 आणि तिथं असणारा एरिया A1 आणि हे डिस्टन्स D1। W2 कसं लिहिता येईल, P2 A2 इंटू D2 इज इक्वल टू P1 इंटू एरिया इंटू डिस्टन्स म्हणजेच तिथं झालेली व्हॉल्यूम मधला चेंज म्हणजेच आपण DV असं म्हणूया। त्याच पद्धतीने इथं P2 A2 इंटू D2 हे सुद्धा काय आहे, व्हॉल्यूम मध्ये झालेला चेंज आहे। हे आहे W1, हे आहे आपल्याला W2। आता आपल्याला काय पाहिजे तर चेंज इन वर्क डन पाहिजे, म्हणून आपण डेल्टा W इज इक्वल टू हे कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा, तर P1 इंटू DV मायनस P2 इंटू DV इज इक्वल टू, इथं आपल्याला DV कॉमन काढता येईल, P1 मायनस P2 इंटू DV हे असेल चेंज इन वर्क डन। ओके, आता यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कायनेटिक एनर्जी मध्ये झालेला चेंज म्हणजे नंबर 2 चेंज इन कायनेटिक एनर्जी। आता कायनेटिक एनर्जी मध्ये झालेला जो चेंज आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याही केसमध्ये आपल्याला हे दोन पॉइंट्स कन्सिडर करावे लागतील। मग त्यामध्ये नंबर 1 कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट 1 इज इक्वल टू हाफ mv1 स्क्वेअर। नंबर 2 कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट 2 इज इक्वल टू हाफ mv2 स्क्वेअर। परत इथं आपल्याला m इन टर्म्स ऑफ डेन्सिटी हे आणि व्हॉल्यूमच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजेच मास इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम। पण इथं जे चेंज इन व्हॉल्यूम आहे ते DV आपण कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे इथं काय लिहिता येईल बघा, हाफ रो DV V1 स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय लिहिता येईल, हाफ रो DV V2 स्क्वेअर। आता आपल्याला चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे डेल्टा KE इज इक्वल टू काय असेल बघा, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट 2 मायनस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट 1। आता या व्हॅल्यू जर इथं पुट केल्या तर काय येईल बघा, 1/2 रो DV V2 स्क्वेअर मायनस हाफ रो DV V1 स्क्वेअर इज इक्वल टू, या दोघांमधून आपल्याला हाफ रो DV कॉमन काढता येईल, राहिलं काय V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर, हे असेल चेंज इन कायनेटिक एनर्जी। ओके, याला आपण या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 म्हणूयात। आता नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी। नंबर 3 चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी
हे कसं कॅल्क्युलेट करणार? परत त्या ठिकाणी दोनच पॉइंट आपल्याला कन्सिडर करावं लागतील. नंबर 1, potential energy at point 1 is equal to mgh1 आणि नंबर 2, potential energy at point 2 is equal to mgh2. आता हा जो m आहे तो पुन्हा एकदा आपण रो इंटू डीव्ही च्या टर्म मध्ये लिहिता येईल. रो डीव्ही gh1 is equal to रो डीव्ही gh2. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पाहिजे म्हणून change in potential energy is equal to potential energy at point 2 minus potential energy at point 1. त्या व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुट करूयात. रो dv gh2 minus रो dv gh1 is equal to रो dv कॉमन निघाला, रो dvg हा कॉमन निघेल, h2 minus h1 हे काय असेल? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता या ठिकाणी आपल्याला 3 इक्वेशन्स भेटले. आता या 3 इक्वेशन्स वरून आपण बर्नौलीचे इक्वेशन फॉर्म करू शकतो. बघा, चेंज इन वर्क डन भेटलं, चेंज इन कायनेटिक एनर्जी आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी भेटलं. स्टेटमेंट आपल्याला काय सांगते? वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आता या ठिकाणी आपण इक्वेशन 1, 2 आणि 3 हे जर इथं आपण लिहिलं, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 या 3 इक्वेशन वरून कसं लिहिता येईल बघा? चेंज इन वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता हे पर युनिट व्हॉल्यूम आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणूया? डीव्ही आणि डीव्ही. आता या ठिकाणी बघितलं तर इथं डीव्ही ची टर्म आहे, इथं डीव्ही ची टर्म आहे आणि इथंही त्या ठिकाणी डीव्ही ची टर्म आहे. या व्हॅल्यू इथं जर आपण पुट केल्या तर त्या डीव्हीच्या पूर्ण टर्म कॅन्सल होईल. म्हणजे इथं आपल्याला काय राहील बघा? P1 मायनस P2 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी चेंज, त्याच्यामधला हा डीव्ही आणि हा डीव्ही कॅन्सल झाला तर इथं राहील हा रो v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी अपॉन डीव्ही. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मध्ये डीव्ही आणि हा डीव्ही कॅन्सल झाला म्हणजे इथं राहील रो जी h2 मायनस h1 किंवा dw इज इक्वल टू डेल्टा केई प्लस डेल्टा पीई जरी केलं तर यातलं डीव्ही आणि यातलं डीव्ही हेही कॅन्सल होईल. पण डेफिनेशन नुसार जर आपण केलं तर आपल्याला P1 मायनस P2 इज इक्वल टू हाफ रो v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर प्लस रो जी h2 मायनस h1 आणि हे जे आहे यालाच आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? बर्नौली इक्वेशन. आता हे जे बर्नौलीचे इक्वेशन आहे हे आपण असंही लिहू शकतो बघा, हाफ रो v2 स्क्वेअर मायनस हाफ रो v1 स्क्वेअर प्लस रो जी h2 मायनस रो जी h1. 1 च्या टर्म एका बाजूला आणि 2 च्या टर्म आपण एका बाजूला लिहू शकतो. इथं मी ते लिहितो बघा, काय लिहिता येईल? P1 मायनस P2 इज इक्वल टू हाफ रो v2 स्क्वेअर मायनस हाफ रो v1 स्क्वेअर प्लस रो जी h2 मायनस रो जी h1. आता 1 च्या टर्म एका बाजूला आणि 2 च्या टर्म आपण एका बाजूला जर लिहिल्या तर P1 हे आहे मायनस हाफ रो v1 स्क्वेअर, इथं आल्यानंतर प्लस हाफ रो v1 स्क्वेअर मायनस रो जी h1, या बाजूला आलं की ते प्लस होईल, रो जी h1 इज इक्वल हे मायनस P2 पलीकडे गेलं की प्लस P2 प्लस हाफ रो v2 स्क्वेअर प्लस रो जी h2 आणि हे जे आहे याला आपण बर्नौलीचे इक्वेशन म्हणतो. याच्या पुढची टर्म काय असेल? P3 प्लस हाफ रो v3 स्क्वेअर प्लस रो जी h3. म्हणून आपण असं म्हणू शकतो की P प्लस हाफ रो v स्क्वेअर प्लस रो जी h इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि हे जे आहे याला आपण बर्नौलीचं इक्वेशन असं म्हणतो. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.